लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वडूज येथील शासकीय कार्यालयांनी जनतेच्या गैरसोयी त्वरित थांबवाव्यात। आरपीआय खटाव तालुका अध्यक्ष सादिक मुल्ला यांचा आत्मदहनाचा इशारा। खटाव तालुक्यातील वडूज नगर पंचायत, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडूज, वडूज एसटी आगार आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी गणतंत्र दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खटाव तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आत्मदहन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष सादिक मुल्ला व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे। निवेदनात दिलेल्या माहितीनुसार नगर पंचायत विभागात येथील मुस्लिम व लिंगायत समाजाच्या दफनभूमी शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे। तो कचरा या दफनभूमीत जाऊन दफनभूमीचे पावित्र्य जात आहे, तरी हा कचरा तातडीने हलवावा, तसेच संबंधित कचरा स्थलांतरित करावा। वडूज नगर पंचायतचे पाणी सोडण्याचे योग्य वेळापत्रक नसल्याने शहरात अनियमित व अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे। नगर पंचायत पाणी सोडते तेही पाणी दूषित पिण्यायोग्य येत नाही, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। पावसाच्या पूर्वी नगर पंचायत कुठलीही फवारणी करत नसल्याने मच्छर व साथीचे रोग, दुर्धर आजार होत आहेत। वडूज येथील अजमतबी अबुबकर मुल्ला यांच्या घराशेजारील ग्रामपंचायत मिळकत नंबर 126 ची लक्ष्मण पिलोबा येवले वगैरे यांची धोकादायक भिंत, या भिंतीमुळे सौ मुल्ला यांच्या घरातील लोकांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। भिंत फार जुनी असल्याने भिंतीचे दगड खाली पावसाळ्यात व इतर वेळी पडत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागात वडूज जनावरांचा दवाखाना ते शेतकरी चौक रस्त्याची झालेली दैनंदिन अवस्था यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे व आरोग्यही धोक्यात येत आहे, तरी तातडीने हा रस्ता करण्यात यावा। वडूज करार रोड डायमंड हॉटेल ते MSCB सबस्टेशन पर्यंत रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत। वडूज शहरात कराड, पुसेगाव, मायनी, दहिवडी या गावांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते। अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात, त्यामुळे शहरातून दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी रहदारी वाढली आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर, पांढरे पट्टे करावेत। भूमी अभिलेख विभागात भूमी अभिलेख कार्यालयात तालुक्यातील विविध गावातून लोक येतात। आपल्या कार्यालयात त्यांना विविध कामांसाठी नाहक हेलपाटे मारावे लागतात, तसेच पगार वाहून येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तरी भूमी अभिलेख प्रशासनाने तातडीने येणाऱ्या लोकांची कामे करावीत। एसटी आगार व्यवस्थापनेने वडूज बस स्थानकात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। वडूज आगाराने तातडीने मुरुम किंवा सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावे, यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही। परगावातून येणाऱ्या वाहनांची, येणाऱ्या जाणाऱ्यांची, प्रवाशांची स्वच्छतागृह अभावी गैरसोय होत आहे। बस स्थानकातून ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या अनियमित झाल्याने प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे। वडूज आगाराच्या कित्येक बस अशा आहेत की त्या बसेसला काच, दरवाजे चांगल्या स्थितीत नसतात। अशा परिस्थितीत प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं असून निवेदन प्रति जिल्हाधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांना तसेच पोलीस यांना देण्यात आले आहेत। यावेळी परवेश शिकलगार, विशाल सजगणे, सतीश जाधव, प्रणव गोडसे, निसार आतार, आमीन शिकलगार, नितीन वेद पाठक, प्रसाद गोडसे, आमीन मुल्ला, विभीषण शिंदे, पारस जोशी, गणेश जगदाळे आदींची उपस्थिती होती। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।